मस्त असे कुरकुरीत झालेले, हे थोडेसे तळलेले खायपुरते मंडळी, तर एकदम भारी झाले. मी का इथं आपलं हॉटेल पपईचं झाड आहे ना, इथं मस्तपैकी आपल्याला एक छानपैकी असा पदार्थ बनायचा. हा असं आहे कच्चं दूध. हो, तर हे होतं धुवून घ्या. हा, कचरा टाकायला आले म्हणलं चला जाता जाता मस्त पैकी पपईचे आपण वडे बनवायचे, वडे किंवा सांडगे मस्त. तू खाल्ले कधी बबलू? नाही. मग आपण हे चला चला आता घरी घेऊन जाऊ. खूप लागलं पपई झाडाला. पपई कुठून आणली? हे काय बाई आपल्या हॉटेलवर झाड आहे ना पपईचं. हॉटेलवर पपईचं झाड आहे? तू पाहिलं नाही? नाही. खूप पपई लागले. मागं असेल. काही 1-2 पिकलेले झाडाला, आणि हे आपण आणलेले तर कच्चे आणलेले ते एकदम. कारण आपल्याला हे जे सांडगे किंवा वडे म्हणतात, वडे करणार आहे मस्त पैकी. त्याचे वडे पण बनतात? वडे पण बनतात. अरे बाबा, मग जर आज मज्जाच आहे आमची. आता काय करणार आहे ना, ही पूर्ण आधी वरची साल काढून घेणार. साल काढणार? ते मागचं पुढचं कट केलं, त्याची साल काढून घेणार. त्या प्रकारे हे दोन्ही साल्ट काढायचेत ना? हा, दोन्हीची साल अशी काढून घ्यायची. ठीक आहे, मग साल्ट काढल्यावर आपण बघू पुढे काय खिसायचं झालं आहे ना? हा, झालं ना. आता हे काय बापरे, किती पसारा पडले ना. साल सगळी काढली. आता हिला काय करायचं, चाकून असं कट करायचं. म्हणजे बारीक बारीक तुकड्यात का? हा, कट करून मग खिसायचं. खिसायचं ह्या किसने. थांब, ह्याच्यात तर बी पण नाही निघाला, एक सुद्धा बी नाही. काय माहित, असं एवढं तुकडं करायचं का? असे तुकडे खिसायला आधी मी तुकडे करून ठेवते. ठीक आहे. आता ह्याच्यात काय माहिती बी निघते का नाही आपण बघू. ठीक. याचे तुकडे करायचे म्हणजे खिसायला सोपे जाते. ठीक. नाही निघालं नाही, याच्यात पण नाही बी निघाला. कसं काय? एकदम कच्चे आहेत का? हा, कच्चे आहेत. थोडी निबर बुलाली ना त्यात बी असते. ठीक. की आता असे तुकडे आधी करून ठेवणार आहे. ठीक आहे. आणि मग आपण खिसणार. खिसणार आहे. ठीक आहे. तुकडे करून झालेत, आता ह्याला खिसायचं. खिसायचं अगोदर हे काढते नाही घाण सगळी भरून. ठीक आहे. हा, हे काय आई, असं खिसून घ्यायचं. आई तू एवढी नवीन रेसिपी शेअर करतेस, पण तुला जास्त कमेंट का येत नाही? आता ताईनी मंडळीनी कमेंट करायला पाहिजे. आता तर मंडळी असे गावरान पद्धतीचे व्हिडिओ मी तुम्हाला नवनवीन दाखवायचा प्रयत्न करायला. तुम्ही प्लीज मला कमेंट करून सांगत जा. तुम्ही जर कमेंट केली ना तर मला आणखीन नवीन व्हिडिओ करायचा उत्साह आहे. आता हे सगळं अशाच प्रकारे आपण खिसून घेऊ. हो हो, हे बघ. ठीक आहे. थोडा जाड पण येते ना, पण आपल्याला वडे करायचं ना म्हणून असं पातळ. मंडळी, तुम्ही पण माझ्या आईला सपोर्ट करा. नाही का, अजून बरंच राहिले. अरे बापरे, खूप राहिले. लवकर कर, मला तोंडाला पाणी सुटायला. बापरे, आता पण वाळायचं खाता येत नाही. त्याला वाळू द्यावं लागतं. तू पाहिलंच नाही कधी? नाही, खूप मोठी प्रोसेस. आता वाजते ऊन किती कडक आहे, 2 दिवसात वाजते. म्हणजे एवढं दिवस लागते काय काय करायचं? आपण वडे कसे करतो डाळीचे, तशा पद्धती ते कसे म्हणजे वाळतात. ह्याची भाजी करून भाजी खायची किंवा तळून खायचं, कसे जमते. भाजी पण जमते आणि जेवणासोबत तळून पण जमते. आपण चटणी कशी तळतो तांदळाची करून त्याच्या पद्धती तळून पण जमते. मला वाटलं ते भाजी असतात ना तसं करायला. भाजी कसं जमते, चापट गोल कसं जमते. नुसतं पण खायला. सगळं खिसून घेऊ आपण. आता बघ ना किती भारी होतात असे चमचमीत. म्हणजे आता ह्याला असंच हे करायचं की याच्यात मसाले ते ऍड करून मसाला मिक्स करायचा. हा, झालं. ठीक आहे. आता याच्यात मसाले ते ऍड करायचे. आता याला काय काय सामान लागते ते आपण हे बघू. येतो 5 मिनिट बाजूला ठेवू. ह्या पा मस्त झाला खिस आता. आणि याला अंगचं पाणी खूप असतं ना, वरच्या पाण्याची गरज नाही. चला त्याच्यात काय काय मिक्स करायचं. तर मंडळी पपईचा किस करून घेतलेला, त्यासाठी आता काय काय साहित्य लागते मी त्याची तयारी करायली. त्यासाठी 2 वाट्या अंदाजाची मी पोहे घेतलेले आहेत. पोहे छान आता उन्हाळा दिवस वाळवायची गरज नाही, छानपैकी असे वातड नाहीत, सरदलेले नाहीत. तर हे भरपूर कोथिंबीर घेतली, 9-10 मिरच्या घेतल्या, जिरं घेतलं भरपूर. आणि काय केलं, हे सगळं मिळून मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरं, कोथिंबीर, मिरची हे सगळं मिक्स करून मी काय केलं, याचं मिक्सरच्या भांड्यामध्ये असं भरड ठेसा करून घेतला. जास्त बारीक नाही, असा भरड केला छानपैकी. आणि लसूण पण टाकलं, तर लसूण न सोलता टाकले मला असंच आवडतो. त्यांचा असा ठेसा तयार केला भरड आणि एका प्लेटमध्ये काढला. आणि त्याच्यामध्ये पुन्हा मी हळद टाकली आणि थोडीशी पुन्हा धना पावडर मी घरी तयार केलेली, तर त्या धना पावडर पण टाकली. चांगली 2 चमचे छान चव लागते. आणि मीठ आपल्या आवडीनुसार म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं त्याच्यामध्ये. आणि त्याचं मी सामान टाकायला. आणि मंडळी भरपूर सारे तीळ टाकले त्यात. आणि हे चिली फ्लेक्स पण घरी तयार केली टाकली. आणि तीळ भरपूर टाकली मंडळी, पण त्याची क्लिप नाही का माझ्याकडून
मीठ झाली तर ते विसरले ती टाकायचं. चला किसून झालं, आता काय करायचं? हे का ह्या पहा हे खिचून झालं ना ते त्याला काय काय सामान लागते ते बघा. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं, लसण, धना पावडर आणि घरी तयार केले चिली फ्लेक्स, हे सगळं मीठ, हळद, हे सगळं मी याच्यामध्ये हे सगळं मिक्सरमधून काढून आणलेले तर तुम्ही पाहिलेला व्हिडिओ. आणि त्यानंतर तर याच्यामध्ये काय करणार ही मिरीची पावडर आहे. ते मिरीची पावडर पण थोडीशी टाकणार आहे. टेस्ट पण येते आणि तिखटपणासाठी चांगलं आहे. आणि आता ह्याच्यात ह्या काही पोहे पण मी मिक्सरमधून काढलेले तुम्ही पाहिलेले असेल. तर ह्या पाहिजे पोहे म्हणजे मोजून वापरून नाही बरं का, जितकं बसेल तितकं आगच्या पाण्यात वरचं पाणी बिलकुल वापरायचं नाही. तर आता हे पूर्ण मिक्स करून घेते आणि याच्यात मी जर कमी पडलं ना तर थोडंसं मी तांदळाचं पीठ पण टाकणार आहे. थोडंसं टाकणार आहे, जास्त नाही, बस थोडंसं तांदळाचं पीठ. आणि नाही का मी भरपूर असे तीळ, कारण हे धुतलेले तीळ येते, हे धुतलेले तीळ येते पूर्ण भरपूर असे मिसळलेले. हो हो छान लागते तिळाने टेस्ट येते. आता मस्त काढायला तयार गोळा. आता ह्याच्यामध्ये मस्त वडे घालायचे आहेत ना का. तांदळाचं पीठ नाही टाकलं तर चालतंय, नुसत्या पोह्याचं पीठच करायचं. आता अशी गोल करा, चापट करा, कशी कसं करा आपल्या अशा आवडेल अशी. आता अशीच सगळी करायची अशी. सर्व हे का अशा करा एवढ्याला कर माझं. हां मोठं करू का? हो मोठं ना असं पातळ असं करायचं. एक आज 4था दिवस आहे बघा. हे कच्च्या पपईचे वडे केलेले एकदम असे मस्त पैकी छान वाळलेले. आणि आम्ही पाय 1-2 खाऊन पण बघितले असे कच्चे, तर एकदम भारी असे खमून लागायले. पण चला म्हणलं तुम्हाला थोडेसे 2-4 तळून पण दाखवते. चला तुम्ही तुम्हाला असा कच्चा वडा खाऊन दाखवते. बघ आपण बाजरीचे खारोडे खातोत ना तशा पद्धतीचं लागायला मस्त खमंग असा छानपैकी. तरी पण तुम्हाला मी 3-4 तळून दाखवते. एकदम भारी लागतात, कच्चे पण छान लागतात आणि तळ्यावर आणखीन भारी लागतात. चला तर आपण तळून बघू 3-4 वडे. तर तेल काय मी जास्त घातलेलं नाही, तळण्यापुरतंच घातलेले. तर आता याच्यात पातेल मस्त तापलेले. मस्त असे कुरकुरीत झालेले, हे थोडेसे तळलेले खायपुरते मंडळी. तर एकदम भारी झाले. आणि नका तळून तर भारी होतात, पण असे कच्चे पण एकदम भारी असे मस्त लागाले, तर क्रिस्पी चवदार असे मंडळी. तर कधी तर नवीन असे वडे म्हणा, सांडगे म्हणा करून बघा. आणि याची नका न तळता याची भाजी पण खूप छान होते. मसाल्याची करा, साधी करा. चला तर मग आमचा छोटासा ब्लॉग आवडला जरूर कमेंट करा. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा.